श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहेत, म्हणूनच हा व्हिडिओ तुझ्या समोर आला आहे. आज आम्ही तुम्हाला गरिबी, भयंकर रोग, रडवणारे दुःख नष्ट करणारी महादेवांची पवित्र आणि इच्छापूर्ती होणारी कथा सांगणार आहोत. ही कथा ऐकल्यानंतर सर्व रोग बरे होतात आणि क्षणात नशिबाचे फासे बदलू लागतात. आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराची एक अतिशय आश्चर्यकारक गोष्ट सांगणार आहोत. एकदा भगवान भोलेनाथ पृथ्वीच्या दर्शनासाठी गेले असता त्यांना एक तरुण दिसला. तो देवाला दोष देत राहिला. तो त्याच्या जीवनाबद्दल निराश होता, दुःखी होता. मग भगवान शंकर बौद्ध भिक्षूचे रूप धारण करतात आणि त्या तरुणाला वास्तविक दुःखाचे ज्ञान देतात. चला तर मग या कथेतून समजून घेऊया खरे दुःख काय आहे. जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर पूर्ण ऐका. ही कथा अर्धवट सोडून देण्याची चूक तुम्ही करू नका, कारण ही पवित्र कथा पूर्णतः ऐकल्याने तुम्हाला अपेक्षित फळ मिळेल. म्हणून ही कथा पूर्ण ऐका. शिवभक्त असाल तर भोलेनाथाचा अनादर करू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू, हे तुम्ही ऐकलेच असेल. आपल्या आयुष्यात सुख दुःख येतच राहतात आणि आपल्याला असे वाटते की आपल्या जीवनात हजारो दुःख, हजारो समस्या आहेत. पण वास्तवात बघितले तर हे नीट समजले तर समजेल की आपल्या आयुष्यात एकच दुःख आहे. आणि दुःख म्हणजे काय, आपण या कथेतून जाणून घेणार आहोत. आणि त्या दुःखावर उपाय काय आहे, आपणही याच कथेतून जाणून घेणार आहोत. त्यामुळे या कथेच्या शेवटपर्यंत नक्की राहा. एकेकाळी एक मुलगा होता. त्याचं नाव सबल. तो शहरात राहत होता. तो त्याच्या आयुष्याबद्दल खूपच निराश होता. त्याच्या निराशेचं कारण म्हणजे तो आजवर आयुष्यात काहीच करू शकला नव्हता. त्याचे आई वडील त्याला टोमणे द्यायचे की तुझे सगळे मित्र बघ काय काय करतात आणि तू काहीच करत नाहीस. तू काहीतरी केलं पाहिजेस, पण तू घरीच बसला आहेस. मित्रांमध्येही त्याची अनेकदा चेष्टा केली जायची. तो कुठेतरी गेला की लोक त्याला विचारायचे, तू काय करतोस? मग हे सांगायला त्याला खूप लाज वाटायची. तो काहीच करत नव्हता. हळूहळू त्याने नातेवाईकांशी संपर्क सुद्धा कमी केला आणि लोकांना भेटणं देखील बंद केले. तो बहुतेक वेळा घरीच असायचा. तो एकटाच रडतो आणि देवाला शिव्या देतो आणि आपल्या नशिबाला दोष देत बसतो. आता त्याला त्याचं आयुष्य एक ओझं वाटू लागलं होतं. कधी कधी त्याला वाटायचं आपण काहीतरी करू शकू आणि मग त्याला वाटायचं की जगण्यापेक्षा मरणेच बरे. एक दिवस तो त्याच्या गावातील एका रस्त्यावरून जात होता. तेव्हा त्याला एक उपदेशक दुःख आणि संकटावर उपदेश करताना दिसला. तोही त्याच गर्दीच्या मागे बसून गुरूंचे प्रवचन ऐकत होता. उपदेशक सांगत होते, दुःख हे शिक्षकासारखे असते, जो आपल्याला जीवनाचे सत्य दाखवतो आणि जगण्याचा योग्य मार्ग शिकवतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्हीही जीवन जगायला शिकू शकता. हवे तर काहीही साध्य करू शकता आणि हवे तर कोपऱ्यात बसून रडू शकता. असा उपदेश गुरुजी करत होते. सबल हे सर्व लक्षपूर्वक ऐकत होते. पण शिक्षकांचे हे शब्द त्यांना आवडले नाहीत. ते उभे राहिले आणि म्हणाले, काहीही शिकवून दुःख दूर होत नाही. त्यात फक्त आणि फक्त दुःखच आहे.
दुःख अनंत आहे, यानंतर काहीच होणार नाही असे वाटते मला तरी. काहीही केलं तरीही काहीही फरक पडत नाही. मृत्यूही समोर लहान वाटतो. मग उपदेशक म्हणाले, बाळा, तुझे दुःख काय आहे? सबलने आपली सर्व व्यथा त्याच्यासमोर सांगितली आणि विचारले, माझ्या दुःखावर काही उपाय आहे का? हे ऐकून शिक्षक हसले आणि म्हणाले, तू त्या दिवशी माझ्याकडे ये जेव्हा तुला तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल. मी तुझी समस्या नक्कीच सोडवीन. असे बोलून ते शिक्षक तिथून निघून गेले. सबलच्या मनात विचार आला, माझे दुःख खोटे आहे का? मी ज्या वेदनेतून जात आहे ते खोटे आहे का? माझे दुःख कोणीच समजू शकत नाही. जेव्हा आई वडीलच समजत नाहीत तर शिक्षक कसे समजणार? त्यांच्या दुःखाने व्यथित होऊन सबल यांनी निर्णय घेतला, आता आपण काहीतरी करू. सबल एक छोटासा व्यवसाय सुरू करतो, पण त्याला यश मिळत नव्हते. पण तो काहीतरी प्रयत्न करतोय अशी विचारणा त्याच्या कुटुंबियांनी केली. तो त्याच्या व्यवसायात टिकून राहिला आणि हळूहळू त्याला यश मिळू लागले. मग त्याने वेग वाढवला आणि अवघ्या 3 वर्षातच तो एक मोठा व्यापारी बनला. आता सबलच्या आजूबाजूला त्याची काळजी घेणारे, त्याला मदत करू पाहणारे बरेच लोक होते. आता त्याचे घरातील लोक सुद्धा त्याची स्तुती करताना थकतच नव्हते. दिवसेंदिवस त्याच्या मित्रांची संख्या वाढतच होती. आता तो त्याच्या आयुष्यात खूप आनंदी होता. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना सल्ला दिला की जेव्हा तुम्ही मोठा व्यापारी बनून खूप आनंदी असाल तेव्हा तुम्ही या शहराचा आणि या राज्याचा सर्वात मोठा व्यापारी झालात तर तुम्हाला किती आनंद होईल याची फक्त कल्पना करा. किती लोकांना तुमच्यात सामील व्हायला आवडेल, तुमची प्रतिष्ठा किती मोठी असेल आणि खुद्द राजालाही तुमच्याशी मैत्री करायला आवडेल आणि गरज असेल तेव्हाच तो तुमच्याकडून पैसे घेईल. आणि हे सर्व ऐकून सबलला या सगळ्याची खूप लवकर गरज होती. त्याला वेळ वाया घालवायचाच नव्हता. त्याचा बराचसा वेळ या गोष्टी मिळवण्यात गेला. त्यामुळे तो योग्य नसलेल्या गोष्टी करू लागला, मोठे कर्ज घेऊ लागला. मित्रांकडून पैसे उकळून आणि जास्त नफा मिळवण्याच्या लोभापायी तो आपल्या मालात भेसळ करू लागला. इतर व्यापाऱ्यांविरुद्ध कट रचून धमकावून त्यांची फसवणूक केली. त्याच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणेच तो करत असे. त्या पद्धतींनी तो जास्त पैसे कमवत होता. पण आता त्याचे जीवन पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते. त्याची मनशांती नाहीशी झाली होती. त्याला रात्री झोपच येत नव्हती. तो घुसमटत राहत होता. सर्व काही असूनही त्याला कशातच आनंद मिळत नव्हता. एके दिवशी सबल त्यांच्या गाडीने कुठेतरी जात होते. तेव्हा वाटेत त्यांना एका धर्मोपदेशकाचा आश्रम दिसला. तो थांबला आणि गुरूंकडे गेला आणि म्हणाला, संत, तुम्ही मला माझ्याकडे यायला सांगितले होते जेव्हा माझ्या जीवनात खरे दुःख येते. मी खूप दुःखी आहे. मला झोपच येत नाही. मला कुठेही शांतता मिळत नाही. अशा प्रकारे सबलने आपल्या सर्व समस्या गुरूंना सांगितल्या. गुरु म्हणाले, जेव्हा तू मला पहिल्यांदा भेटायला आलास तेव्हाही तुला काही वेदना होत होत्या. त्या दुःखातून तू काय शिकलास? सबल म्हणाले, फक्त विचार करून आणि काळजी करून काहीही होत नाही. तुमची दृष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी ती कृती करावी लागते आणि नुसते काम करून काहीही होत नाही. त्याचे परिणाम दिसायला हवेत. जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुमचे ध्येय साध्य होणार नाही तेव्हा वाटेत कितीही अडचणी आल्या, कितीही निराशा आली, मन कितीही निराश झाले, आता काहीही होणार नाही असे वाटले तरी फक्त स्वतःवरती विश्वास ठेवा.
मी जे काही करत आहे त्यात मला नक्कीच यश मिळेल. लोक फक्त यशस्वी लोकांनाच आदर करतात. कोणी कितीही चांगले असले तरी ते लोकांच्या नजरेत नेहमीच ओझेच राहतात. हे सर्व ऐकून धर्मोपदेशक हसले आणि म्हणाले, तुम्हाला ते मिळणे हे खरे दुःख नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे या, मी ते दूर करीन. निघताना सबलने सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक घडा गुरुसमोर आणला. घडा पाहून गुरु म्हणाले की त्याचा मला काही उपयोग नाही, त्या झाडाखाली खड्डा खणून गाडून टाका. सबलने तो घडा गुरूंनी सांगितल्याप्रमाणे झाडाखाली पुरला आणि तेथून निघून गेला. काही दिवस व्यवसाय चांगला चालला होता, परंतु व्यवसायाच्या चुकीच्या पद्धतीमुळे हळूहळू व्यवसायात तोटा होऊ लागला. त्याची सर्व संपत्ती हळूहळू नष्ट होऊ लागली आणि एक दिवस आला जेव्हा त्याच्याकडे काहीही नव्हते आणि तो कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला होता. परंतु तो निश्चित होता, कारण त्याने त्याचे सर्व कर्ज त्याच्या मित्रांकडून घेतले होते. त्याला वाटले की त्याचे मित्र वाईट काळात त्याच्या पाठीशी उभे राहतील, पण काहीही झाले नाही. वाईट वेळ येताच मित्रांनी त्याच्याकडे सर्वात आधी कर्ज मागायला सुरुवात केली. कर्ज परत न केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. त्याचे सर्व हितचिंतक आणि प्रियजन त्याच्यापासून दूर गेले. त्याच्यासोबत मजा मस्ती करणारे त्याचे मित्र आता त्याच्यापासून दूर पळू लागले होते. त्याचे कुटुंबीय त्याची मोजणी करू लागले होते. त्याच्या सर्व मालमत्तेचा लिलाव झाला आणि त्याच्याकडे काहीही राहिले नाही. त्याने वडिलांकडे मदत मागितली असता वडिलांना सांगितले की माझ्याकडे थोडी मालमत्ता आहे, ती मी तुला दिली तर मी तुझ्या आईला काय उत्तर देऊ? ही संपत्ती आमचा शेवटचा उपाय आहे. सबल यांना खूप दुःख झाले. त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हते. त्याचे दुःख कोण समजून घेणार? त्याला कोण सांभाळणार? जनतेच्या या विश्वासघातामुळे तो आतून तुटला गेला होता. तो विचार करू लागला, आता जगण्यात काय अर्थ आहे? आता मरण हाच माझा एकमेव आधार आहे. आत्महत्या करायला तो टेकडीवर जात होता आणि तेव्हा त्याला ते शिक्षकाने सांगितलेले आठवले, तुझ्या आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हा माझ्याकडे ये. सबल गुरूंकडे गेला आणि आपली सर्व व्यथा त्याने सांगितली. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, गुरुजी, माझे दुःख दूर करा. आणि तेव्हाही गुरु म्हणाले, आयुष्यात खरे दुःख असेल तेव्हाच माझ्याकडे ये, मी ते नक्कीच दुरुस्त करीन. सबल म्हणाले, काय चाललं आहे? माझ्या आयुष्यात दुःख नाही असं तुम्ही म्हणता आहात, मग खरे दुःख आहे तरी काय? गुरुजी म्हणाले की आधी तुम्ही तुमच्या दुःखातून काय शिकलात ते मला सांगा. सबल म्हणाले, मी हे शिकलो की आपल्या आयुष्यात जी माणसं येतात ती आपल्या यशामुळे, प्रगतीमुळे आणि मग ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला वाटतं की वाईट काळात आपल्याला ते सोबत असतील, पण ते कधीच आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाहीत. ते चांगल्या काळात आमचा फायदा घेतील आणि वाईट काळात आम्हाला सोडून जातील. फक्त अशा लोकांवर विश्वास ठेवा जे आपल्या वाईट काळात आपल्या पाठीशी उभे राहतात. पण अशी माणसे फार कमी असतात. पण ज्यांच्याकडे आहेत त्यांचे कौतुक करायला हवे, त्यांचा अपमान होता कामा नये. कधीही कोणाच्याही विरोधात षडयंत्र करू नये. आपले काम प्रामाणिकपणे आणि संयमाने करा आणि कधीही लोभी होऊ नका. आपल्या सर्व वेदना आणि अनुभव सांगितल्यानंतर सबल डोळ्यात अश्रू घेऊन गुरुजींसमोर बसला. थोड्या वेळाने गुरु उठले आणि त्याने झाडाखाली खड्डा खणून तो घडा बाहेर काढला आणि तो त्यांनी सबलला दिला आणि सांगितले की खरं दुःख तुझ्या आयुष्यात आल्यावरच माझ्याकडे ये.
सबल यांनी आपल्या शिक्षकांचे आभार मानले आणि त्यांना नमस्कार करून निघून गेले. त्या पैशातून त्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू केला. आता तो एक छोटा व्यापारी म्हणून आनंदी होता. पूर्ण समर्पणाने आणि प्रामाणिकपणे त्याने तो व्यवसाय केला आणि मोठा व्यापारी बनला. त्याचे जीवन सुखसोयींनी भरलेले होते. पण माणूस कितीही चांगला असला तरी जीवनात दुःख येतच राहिले. त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूच्या रूपाने त्याच्या आयुष्यात खूपच दुःख आले, कारण ते दोघेही एकाच दिवशी मरण पावले. सबलचे आपल्या आईवडिलांवर खूपच प्रेम होते, त्यामुळे त्यांच्या निधनाने त्यांना खूप मोठा धक्का बसला. त्यांनी मृतदेह स्मशानभूमीत नेले, जिथे अंतिम संस्कार करण्यात आले. तिथे त्याने आईवडिलांचे मृतदेह जाळलेले पाहिले. त्यामुळेच त्याचे मन अस्वस्थ झाले आणि अनेक प्रश्न त्याच्या मनात निर्माण होऊ लागले. तो घरी परतला आणि त्याने आपल्या आईवडिलांच्या घराकडे आणि मालमत्तेकडे पाहिले, ज्यासाठी त्याचे वडील नेहमीच लढले. आज काय उरले आहे? ज्यांनी त्याची काळजी घेतली, ज्यांनी त्यासाठी संघर्ष केला, ते हे जग सोडून गेले. त्याच्या वडिलांनी जे काही कमावले ते इथेच सोडून गेले. एक दिवसापूर्वी त्याचे वडील आपल्या मालमत्तेसाठी कोणाशी तरी भांडत असत. आज त्यांनी स्वतः हे जग सोडले. अशा अनेक विचारांच्या वाळवटीत त्याचे मन होते. त्याला आतून एकटेपणा आणि भीती वाटू लागली होती. त्याला वाटत होते की काहीतरी नक्कीच आहे, पण तो समजू शकला नाही आणि पुन्हा तो गुरूंकडे गेला. त्यांना पाहून गुरु म्हणाले, आयुष्यात काही दुःख आहे का? सबल म्हणाला, नाही, आयुष्यात दुःख नाही, सर्व काही ठीक चालले आहे. पण आज माझ्या आईवडिलांचे निधन झाले आहे. या घटनेने मला खूप दुःख झाले आहे आणि मी त्रस्त झालो आहे. गुरुजी म्हणाले, यात दुःखी होण्यात काय अर्थ आहे? प्रत्येकाला एक दिवस मरायचेच आहे. कोणीही जगले नाही आणि कधीच जगणारही नाही. एक दिवस तुम्हालाही मरायचे आहे. कदाचित उद्या तुम्ही मराल किंवा तुम्ही आजही मरू शकता. सबल म्हणाले, काय म्हणताय गुरुजी? मी पण मरेन, पण मी अजून लहान आहे. गुरु म्हणाले, मृत्यू फक्त इतरांना येतो किंवा फक्त मोठ्यांना येतो, ह्याच भ्रमात सर्वजण जगत आहेत. पण आजही काही वेळा मुले मरतात. मृत्यूचा वयाशी काहीही संबंध नाही. त्याच्या प्रत्येकावर परिणाम होतो. गुरूंचे हे शब्द सबलच्या मनात घर करून गेले आणि तो शांतपणे निघून गेला. पण त्याचे मन अजूनही अस्वस्थच होते. त्याला रिकामे वाटले नाही. तो दिवसभर स्वतःचाच विचार करत राहिला. तो जगात का आला? फक्त खाणे हेच जीवनाचे ध्येय आहे? यायचं आणि मरून जायचं, असं का बरं? असे अनेक प्रश्न सतत त्याच्या मनात निर्माण होत होते. पण त्याला त्याचा एकाही प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं आणि त्याचे दुःख दिवसेंदिवस वाढतच जात होते. तर काही दिवसांनी ते पुन्हा गुरुजींकडे आले आणि म्हणाले, हे स्वामी, मी खूप दुःखी आहे, कारण मी कोण आहे आणि मी या जगात का आलो आहे हेच मला कळत नाही. हे ऐकून गुरुजी हसले आणि म्हणाले, आज तुझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खरे दुःख निर्माण झाले आहे. हे खरोखरच दुःख म्हणण्यास पात्र आहे. आपण कोण आहोत, का आलो आहोत, काय करावे हे कळत नाही. सबलने त्याच्या गुरूंना त्याची दुर्दशा दूर करण्यास सांगितली. गुरु म्हणाले की आपण सर्व मानव आहोत. आपण आयुष्यभर गोळा करत राहतो. गुरु म्हणले की प्रत्येक मनुष्य आयुष्यभर संपत्ती, आदर, कुटुंब, प्रतिष्ठा, मित्र, शत्रू इत्यादी जमा करत राहतो. गुरूंनी त्यांना विचारले, जमा केलेल्या वस्तूंमधून आपण काही सोबत घेऊ शकतो? तुला असं वाटतंय का? सबल म्हणाले, कोणीही माणूस सोबत काहीही घेऊन जाऊ शकत नाही. तो फक्त एकटाच जातो. माझ्या आईवडिलांनीही काही सोबत घेतले नाही.
त्यांनी सर्व काही संपत्ती, वैभव सर्व काही येथेच सोडून गेले. गुरु म्हणाले, आता माझा मुद्दा काळजीपूर्वक ऐक. या जगात आपण जे संकलन करायचे आहे ते आपण करत नाही. गोष्टी आपल्या समोर असतात, पण आपण त्या पाहण्याचा प्रयत्न करत नाही. या जगात आपल्याला जे जमवायचं आहे ते आपण स्वतःच गोळा करायला हवं. म्हणजे आपण मरताना आपण एकत्र येऊ शकतो आणि स्वतःला ओळखू शकतो. आपण आतून विभागलेलो आहोत. आपण प्रेम, द्वेष, राग, मत्सर यात विभागलो गेलेलो आहोत. आपण क्रोध, पैसा, पद, प्रतिष्ठा, आदर, ओळख, धर्म, जात, हजारो गोष्टी आणि इच्छा यात विभागलेलो आहोत. आयुष्य तुकड्या तुकड्यांमध्ये जगत आहोत. या विभाजनामुळे आपली चेतना कधीच एक होऊ शकत नाही. आपली चेतना शक्ती विखुरलेली आहे. त्यामुळे आपल्याकडे वळायला आणि स्वतःमध्ये पाहण्यासाठी पुरेसा वेळ नाही, पुरेशी ऊर्जा नाही. खरं तर संपत्ती, आदर आणि सुविधा लोक त्याला दुःख मानतात आणि जे आयुष्यभर दुःख म्हणत रडत बसतात आणि उपाय शोधण्याचा प्रयत्न करत राहतात, पण त्यांना त्याचे समाधान कधीच मिळणार नाही. कारण लोक ज्याला दुःख म्हणतात ते खरे दुःख नसून ती फक्त माणसाची इच्छा असते आणि त्याची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. त्यामुळे माणसाला त्यांच्या प्रश्नांचे समाधान कधीच मिळत नाही. तर या सगळ्याच्या पलीकडे जर तुम्हाला तुमच्या दुःखाचे अंतिम समाधान हवे असेल तर आधी स्वतःला गोळा करा, स्वतःला ओळखा. या जगातून तुमची ऊर्जा काढून घ्या आणि गोळा करा. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. मृत्यूपूर्वी स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. स्वतःला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. विखरून जाऊ नका. तेव्हा सबल म्हणाले, गुरुजी, आपण हे जग सोडून जावे का? आपण आपल्या सर्व इच्छा मारून टाकाव्यात. कोणावर प्रेम करू नये, पैसा गोळा करू नये, आदराची आशा सोडली पाहिजे का? शिक्षक म्हणाले की विखुरलेल्या माणसातून भावना आणि इच्छा बाहेर पडतात, जसे डोंगरावरून पडणारा दगड, ज्यावर पाहायला अस्वस्थ होण्यापासून आणि काहीतरी गमावण्याशिवाय डोंगराचे नियंत्रण नसते. त्याचप्रमाणे विखुरलेल्या माणसातून भावना आणि इच्छा बाहेर पडतात. माणसाच्या इच्छा अनियंत्रित आणि वेदनादायक असतात. त्याचे अनियंत्रित मन इच्छा आणि कल्पनेत जात राहते आणि ते दुखावते. मग जेव्हा एखादी व्यक्ती आपले मन गोळा करते तेव्हा ते जे काही करते ते त्याच्या नियंत्रणात असते. मग त्याच्या इच्छेतून इच्छा निर्माण होतात. यावर सबल म्हणाले की तुम्ही माझी खरी अडचण सोडवली आहे. धन्यवाद. आतापासून मी स्वतःला गोळा करण्याचा, स्वतःला कोरण्याचा प्रयत्न करेन. गुरुजी म्हणाले की मानवी शरीरात भरपूर ऊर्जा आणि शक्ती आहे, परंतु ती निरुपयोगी गोष्टींमध्ये विभागलेली आहे, निरुपयोगी गोष्टींमध्ये गुंतलेली आहे. हे एका अतिशय शक्तिशाली यंत्रासारखे आहे. ते लहान मुलाच्या हातात दिले जात आहे आणि ते काहीही विचार न करता आणि कोणत्याही नियंत्रणाशिवाय त्याची शक्ती वाया घालवत आहे. म्हणून तुमची जाणीव या शक्तीवर केंद्रित करा आणि ती गोळा करा. सबलला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्याने शिक्षकांचे आभार मानले आणि शांतपणे निघून गेले. तर स्वामी भक्तांनो, ही कथा ऐकून तुम्हाला नक्की काय कळले हे मला कमेंट करून नक्की सांगा. ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. ही कथा ऐकल्याचे फळ तुम्हाला तात्काळ लगेचच मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.